चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी आणली आहे। बघा, आज आहे गुरुवार आणि उद्या आहे शुक्रवार। तर शुक्रवारी आपल्याला काय सेवा करायच्या असतात, काही गोष्टी करायच्या असतात, हे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात। पण त्याचबरोबर शुक्रवार हा आहे महालक्ष्मीचा दिवस आणि महालक्ष्मी म्हणजे आपल्या घरात धन धान्य सुख समृद्धी आणि संपत्ती आणण्यासाठी आपण जेवढी कुठली महालक्ष्मीची सेवा करू ती सेवा चांगली असते, तीच त्या सेवाने आपल्याला प्रभाव पडतो आणि हे आपण नक्कीच करायला हवं। छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा केल्या की त्याच्याने सुद्धा महालक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते। महालक्ष्मीची कृपा म्हणजे काय की फक्त पैसा येणं किंवा पैशाची साठवण किंवा हेच का, तर नाही। तुमच्या मनाप्रमाणे एक छानपैकी जॉब लागणं, तुमच्या मनाप्रमाणे चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणं, तुमच्या मनाप्रमाणे कुठेही कधीही महिना झाला 2 महिने झाले पण कधीही दवाखान्याची पायरी न चढणं, ही असती महालक्ष्मीची कृपा। कारण महालक्ष्मी कुठेही जिथे वायफट खर्च, कुठेही जिथे न लागणारा खर्च म्हणजे असा होऊ नये, तिथे जर का ती जात नसेल, तिथे जर का आपला तो खर्च होत नसेल, तर ती असते महालक्ष्मीची कृपा। आणि ही कृपा आपल्यावर सदैव राहावी त्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात। तर त्यामध्ये शुक्रवारचा सगळ्यात प्रभावी, सगळ्यात कडकडीत प्रभावी उपाय हा आहे, जो आहे महालक्ष्मीला आपल्या घरात नांदवण्यासाठी तर आहेच, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तर आहेचच, पण त्याच रीतीने शंकराला सुद्धा आपण विनंती करत आहोत की आपल्याला या गोष्टींसाठी कुठल्याही कडकडीत अगदी न सुटणारा आजार, न सुटणारा रोग जर का आपल्याकडे असेल, न सुटणारा संकट जर आपल्यावर असेल, न सुटणारी ती गोष्ट जी असते ती कुठेतरी अडकत असते, कामं होऊ देत नाही, काही करून देत नाही, तशी जर का गोष्ट आपल्याजवळ असेल आणि आपण जर का त्यावर एक छोटासा उपाय दर शुक्रवारी जर का केला, तर तुम्हाला सांगते पुढचे 7 शुक्रवार किंवा 11 शुक्रवार किंवा 21 शुक्रवार ही सेवा जर का केली आणि 5 शुक्रवारसुद्धा करू शकता तुम्ही, पण शक्यतो 11 हा शुभ आहे। माता लक्ष्मीला 11 बघा, कोणतीही सेवा, कोणतीही गोष्ट ही 21 दिवस पूर्ण केली ना की त्याचे प्रभाव जास्ती दिसून येतात। त्यामुळे मी तुम्हाला 21 सांगते। 21 शुक्रवार तुम्हाला काही करायचं नाही आहे, तुम्ही रोज तर कराच, अतिउत्तम, पण शुक्रवारी जर का तुम्ही कुठल्याही बेलाच्या झाडाखाली, बेलाचं झाड असतं बघा, बेलपानाचं, बेलपत्री जी आपण आपल्या शंकराला वाहतो, बरेचसे जण बेलाचं झाड आपल्या घरात सुद्धा लावतात। घरात म्हणजे तुमच्या गॅलरीत, तुमच्या छोट्याशा गार्डनमध्ये वगैरे, तर हो, तुम्ही बेलाचं झाड तुमच्या घरात लावू शकता, एक छोट्याशा कुंडीत वगैरे तुम्ही ते नक्कीच लावू शकता। आणि तुम्हाला जर का लक्ष्मी प्राप्ती, रोगराईपासून मुक्तता हवी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, दर शुक्रवारी न चुकता तुम्हाला त्या बेलाच्या झाडाजवळ तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे। तुपाचा दिवा लावणं खूप 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 गरजेचं आहे। ह्या तुपाच्या दिव्याने तुम्हाला इतकी शांती मिळेल। आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते, तिथे बेलपत्रीच्या झाडाजवळ तुम्हाला बसून महादेवाला प्रार्थना करायची आहे की हे महादेवा, माझ्या घरात जी काही रोगराई आहे, जी काही अडचण आहे, जे काही कडकडीचं रोग आहे, जे संपत नाही आहे, जे कष्ट माझ्याकडनं होत आहेत, तो सगळा पैसा माझ्या या रोगात जातोय, त्यासाठी मला मदत कर, मला ह्याच्यातनं मुक्तता दे आणि माता लक्ष्मीला, माता पार्वतीला माझ्या घरात येऊ दे आणि माझं घर सुख समृद्धीने भरून टाक। अशा पद्धतीने तुम्हाला 2 मिनटं डोळे बंद करून ही गोष्ट महादेवांना अर्पण करायची आहे आणि त्यांना ही विनंती करायची आहे। ही छोटीशी सेवा जर का तुम्ही दर शुक्रवारी केली, उद्याच्या शुक्रवारपासून ही जर का तुम्ही चालू केली, तर नक्कीच तुम्हाला ह्यातनं खूप फायदे मिळतील आणि तुम्हाला ते फायदे नक्की दिसून येतील। त्यामुळे कुठेही अडलेली कामं, कुठल्याही प्रकारचं अडलेला रोग, कुठल्याही प्रकारचं अडलेला आजार तुम्हाला लवकरात लवकर संपलेलं दिसून येईल। तर आजच्या माहितीमध्ये एवढीच माहिती होती, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती। कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी।